बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राज्यात संतापाची लाट उसळली। बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला। दरम्यान या घटनेनंतर आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं। यावेळी अनेक महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आंदोलनावेळी त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली। बघूया त्या काय म्हणाल्या। देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। वामन म्हात्रेला अटक करा, न्याय द्या, न्याय द्या, पीडितेला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, पीडितेला न्याय द्या, फाशी द्या, फाशी द्या। 10 वर्षात 7.5 वर्ष गृहमंत्री देवेंद्रजी आहेत। राज्याचा क्राईम रेट, विशेषतः महिला लैंगिक अत्याचाराचा क्राईम रेट सगळ्यात जास्त आहे। देवेंद्रजींनी मला महिला अत्याचाराचा व्हाईट पेपर द्यावा माझी मागणी आहे। महिला अत्याचाराचा व्हाईट पेपर द्या। आणि पूर आला भूकंप झाला गिरीश महाजन, ऍक्सिडेंट झाला गिरीश महाजन, जरा काही उचनीच झालं गिरीश महाजन, एवढे गुन्हे आहेत गिरीश महाजन। जर एवढे गुन्हे असतील तर एक काम करा, फडणवीस आणि शिंदे संन्यास घ्या हिमालयाचा, मुख्यमंत्री गिरीश महाजनला बघा काय म्हणाल पण तुमची भीक नको, आमच्या लेकी सुरक्षित करा। माझं लेकरू 7 वर्षाचं आहे, शाळेत जातं, दुसरीला आहे माझी लेक, आई म्हणून कन्सर्न आहे, आमचं काळीच कापतं। 3 वर्षाचं लेकरू, अरे आपल्या घरात अनोळखी पाहुणा आला तर त्या पाहुण्याकडे सुद्धा लेकरू जाताना आपण घाबरू, जर असं 3 वर्षाच्या लेकराबद्दल जर घटना घडायला लागली तर हे किती वाईट आहे, गलिच्छपणा आहे, हा क्रूरता आहे। आणि जे मुख्यमंत्री महोदय आज जे बोलतायत आम्हाला पॉलिटिकल मोटिवेटेड, त्यांनी आम्हाला शांतपणे सांगावं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचा पालक म्हणून काम करायचं, पण राज्याचे मुख्यमंत्री एका पक्षाचे नेते म्हणून वावरतात। जर एवढं पॉलिटिकल मोटिवेटेडचं तत्वज्ञान त्यांना सुचतंय तर नाशिकमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या रामगिरीच्या कार्यक्रमाला का गेले? ते का भेटले रामगिरीला जाऊन? का म्हणाले की मी तुझ्या पाठीशी ठामपणे आहे? ते पॉलिटिकल मोटिवेटेड नव्हतं का? कालचं वामन म्हात्रेचं स्टेटमेंट पॉलिटिकल मोटिवेटेड नव्हतं का? कालचं त्या कथोरेचं स्टेटमेंट पॉलिटिकल मोटिवेटेड नव्हतं का? संजय राठोडच्या साठी चपला मारण्याची भाषा करणारी कुणीतरी आक्रस ताळीबाई पॉलिटिकल मोटिवेटेड नव्हतं? त्या रामदास तडसांची सून पूजा तडदा माता पितं लेकरू घेऊन आली, काय म्हणाले महिला बाल कल्याणवाले? 8 तासाच्या आत नोटीस काढली त्यांनी। कुठे आहे ते महिला बाल कल्याण आयोग? कुठे आहेत महिला बाल कल्याण आयोगाच्या अध्यक्षा? महिला आयोगाची अध्यक्ष कुठे आहे? पार्लर मधून वेळ मिळाला नाही का अजून? कुठे आहेत त्या? का आल्या नाही तिकडे अजून? आम्हाला सांगताय आमचा संताप तुम्ही का समजून घेत नाही? लाखोची फीस घेते शाळा, काय शाळांमधले सीसीटीव्ही कॅमेरे नसतात चालू? 0 ते 9 वर्ष वयोगटातली जी लेकरं आहेत त्यांच्या स्वच्छतागृहाच्या तिथे स्वच्छता कर्मचारी मावशीच असल्या पाहिजेत, महिलाच असल्या पाहिजेत तिथे। काय हे सगळं केलं जातं? जोपर्यंत वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही मी उठत नाही। 95 चा पहिला गुन्हा आणि विनयभंगाचा गुन्हा सुद्धा 354 चा गुन्हा वामन म्हात्रेवर दाखल करा। पोक्सो अंतर्गत सगळे शाळेतले जेवढे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्यांपासून सगळेजण पोक्सो अंतर्गत घ्या मध्ये। आणि मला महिला लैंगिक अत्याचाराच्या संबंधाने व्हाईट पेपर पाहिजे।